हॅलो फ्रेंड्स, आज आपण भरलेलं कारलं बनवणार आहोत। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये किती सॉफ्ट आणि एकदम टेस्टी असं बनलं होतं। तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा। त्यासाठी मी सुरुवातीला चिंच स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहे। नंतर लसूण आणि खोबरं खलबत्त्याच्या साहाय्याने बारीक कुटून घेतले आहे। दुसरीकडे थोडासा गूळ पण ठेचून घेतला आहे। कारली स्वच्छ पाण्याने धुवून त्याला कट करून घेतले आहे आणि त्यामधले बिया मी काढून टाकल्या आहे। दुसरीकडे भाजलेल्या शेंगदाण्याच्या कुटामध्ये मी ठेचलेलं लसूण, खोबरं, आवडीनुसार लाल तिखट, हळद, गरम मसाला, नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडासा मी गूळ टाकला आणि चवीनुसार मीठ घालून हे मिश्रण एकत्र करून घेतले आहे। नंतर कारल्याच्या फोडीमध्ये मी सुरुवातीला गूळ भरून नंतर त्यावर चिंच ठेवून नंतर हे मिश्रण भरून सगळे एक एक करून सगळे कारल्याच्या फोडी मी भरून घेतल्या आहे। कढाईमध्ये थोडेसे तेल घालून मसाला भरलेले हे कारले मी एक एक करून सगळे वाफळायला ठेवले आहे। गरजेनुसार तेल आणि थोडंसं पाण्याचा शिपका देऊन ही कारले मी बारीक गॅसवर 10 मिनिटं वाफळून घेतली आहे। कारल्याचा मसाला करपू नये म्हणून मध्ये मध्ये चमच्याच्या साहाय्याने हे कारली खाली वर करावी। तुम्ही बघू शकता मस्त अशी भरलेली कारली आपली रेडी आहे। रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।